महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक गोष्ट सातत्याने पाहायला मिळते. सत्ता बदलते, पक्ष फुटतात, नवे गट तयार होतात आणि त्याच वेळी काही नेते प्रत्येक नव्या समीकरणात स्वतःसाठी जागा निर्माण करतात. अशा नेत्यांचं राजकीय अस्तित्व केवळ पक्षावर अवलंबून नसतं, तर त्यांच्या वैयक्तिक ताकदीवर, संघटन कौशल्यावर आणि स्थानिक प्रभावावर टिकलेलं असतं. अशाच नेत्यांपैकी एक नाव म्हणजे सचिन अहिर. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांचे विश्वासू, त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतला महत्त्वाचा चेहरा आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश. हा केवळ पक्ष बदलण्याचा प्रवास नाहीये, तर बदलत्या राजकीय परिस्थितीत स्वतःचं महत्त्व कसं टिकवून ठेवायचं याचं उदाहरण म्हणून त्याकडे पाहिलं जातंय. पण प्रत्येक वेळी दिग्गज नेते सचिन अहिर यांना एवढं महत्त्व का देतात? ते दिग्गज नेत्यांच्या गळाला कसे लागतात? खरंच सचिन अहिर हे पक्षापेक्षा स्वतःची ताकद जपणारे नेते आहेत का? सत्ता बदलली की भूमिका बदलणं ही त्यांची राजकीय रणनीती आहे का? आणि मुंबईतलं त्यांचं नेटवर्क हीच त्यांची खरी ताकद आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगाव बत्ती. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील तर सर्वप्रथम सचिन अहिर यांचा राजकीय प्रवास समजून घ्यावा लागेल. सचिन अहिर हे नाव आज पक्षांतरामुळे चर्चेत आहे, पण त्यांची राजकीय ताकद एका दिवसात तयार झालेली नाही. गिरगाव, वरळी, शिवडी, परळ, लालबाग या पट्ट्यात त्यांनी गेली अनेक वर्ष कामगार चळवळ, स्थानिक संस्था, सामाजिक उपक्रम आणि संघटनांच्या माध्यमातून स्वतःचं मजबूत नेटवर्क उभं केलंय. त्यामुळे त्यांची ताकद केवळ पक्षाच्या चिन्हावर नाही, तर स्थानिक पातळीवरील जनसंपर्क आणि संघटन कौशल्यावर उभी राहिली आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसमधून झाली. 1999, 2004 आणि 2009 अशा सलग 3 विधानसभा निवडणुका जिंकत त्यांनी मुंबईतील प्रभावी नेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. त्यानंतर राज्यात मंत्रिपद सुद्धा मिळवलं. म्हणजेच सत्ता आणि संघटन या दोन्ही पातळ्यांवर त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. मात्र 2014 मध्ये त्यांचा पराभव झाला. अनेक नेत्यांसाठी पराभव म्हणजे राजकीय अस्तित्वाला धक्का असतो, पण सचिन अहिर यांच्या बाबतीत तसं झालं नाही. राष्ट्रवादीने त्यांच्यावर विश्वास ठेवत मुंबईचं अध्यक्षपद दिलं. यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली, त्यांची किंमत केवळ निवडून येणाऱ्या नेत्याची नव्हती, तर निवडणुकीचं गणित बदलवू शकणाऱ्या संघटकाची होती. पण 5 वर्षांनी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. हा निर्णय विचारधारेपेक्षा राजकीय रणनीतीचा भाग होता का? हा प्रश्न त्यावेळी सुद्धा उपस्थित झाला होता. कारण त्या पक्षाने त्यांना घडवलं. त्याच पक्षातून बाहेर पडताना त्यांनी नव्या राजकीय समीकरणाची निवड केली. शिवसेनेत गेल्यानंतर त्यांनी वरळीची जागा आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोडली. आदित्य ठाकरे यांच्या निवडणुकीत त्यांनी संघटनात्मक पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर त्यांना उपनेतेपद मिळालं. विधान परिषदेवर संधी सुद्धा मिळाली. म्हणजेच पक्ष बदलला आणि त्याचसोबत राजकीय महत्त्व सुद्धा कायम राहिलं. आणि आता 2026 मध्ये पुन्हा एकदा त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. एवढंच नाही, तर प्रवेश करताच विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी त्यांचं नाव पुढे आलंय. त्यामुळे पुन्हा एकदा तोच प्रश्न निर्माण झालाय. हा निर्णय विचारधारेचा होता की राजकीय संधीचा? कारण त्यांच्या प्रत्येक पक्षांतरानंतर त्यांना महत्त्वाचं पद किंवा जबाबदारी मिळालेली दिसते. त्यामुळे विरोधक असा आरोप करतायत की बदलत्या सत्तेनुसार राजकीय भूमिका बदलतात. तर त्यांच्या समर्थकांचं असं म्हणणं असतं की त्यांच्या संघटन कौशल्यामुळे प्रत्येक पक्ष त्यांना महत्त्व देतो. या दोन्ही भूमिका राजकारणात मांडल्या जातात. मात्र वस्तुस्थितीकडे पाहिलं तर एक गोष्ट नक्कीच दिसते, सचिन अहिर यांनी प्रत्येक टप्प्यावर स्वतःचं राजकीय महत्त्व कमी होऊ दिलेलं नाही. राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आणि आता शिंदेंची शिवसेना, प्रत्येक ठिकाणी त्यांनी स्वतःसाठी प्रभावी स्थान निर्माण केलंय. मुंबईच्या राजकारणात सत्तेशी जवळीक अनेकदा राजकीय ताकद वाढवणारी ठरते. कारण विकास कामं, निधी, स्थानिक संस्था, कामगार संघटना आणि निवडणुकांचं व्यवस्थापन या सगळ्यामध्ये सत्ताधाऱ्यांशी समन्वय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे अनेक नेते बदलत्या सत्तेनुसार आपली राजकीय भूमिका बदलताना दिसतात. सचिन अहिर यांच्या प्रवासातही हा पॅटर्न अनेकांना दिसतोय. दुसरीकडे त्यांच्याकडे असलेलं मजबूत स्थानिक नेटवर्क हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.
गिरगावातील कामगार, विविध मंडळ, सामाजिक संस्था, दहीहंडीसारखे मोठे कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांचं जाळं यामुळे ते आजही मुंबईत प्रभावी मानले जातात. त्यामुळे कोणत्याही पक्षाला मुंबईत संघटन मजबूत करायचं असेल तर सचिन अहिर यांच्यासारखा नेता उपयोगाचा ठरतो. आता त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाचा राजकीय अर्थ काय, याचा पहिला परिणाम वरळीच्या राजकारणावर होऊ शकतो. आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये संघटनात्मक पातळीवर सचिन अहिर यांची भूमिका महत्त्वाची मानली जात होती. त्यामुळे त्यांच्या जाण्यामुळे ठाकरे गटासमोर आव्हान निर्माण होऊ शकतं. दुसरीकडे शिंदे गटाला मुंबईत संघटन वाढवण्यासाठी तयार नेटवर्क मिळू शकतं. त्यामुळे हा केवळ एका नेत्याचा पक्षप्रवेश नाहीये, तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं राजकीय पाऊल मानलं जात आहे. शेवटी प्रश्न एकच राहतो, सचिन अहिर दिग्गज नेत्यांच्या गळाला लागतात की दिग्गज नेतेच सचिन अहिर यांना आपल्या गळाला लावतात? हा प्रश्न आजच्या राजकारणात सर्वात महत्त्वाचा ठरतो. कारण 1999 पासून आत्तापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास पाहिला तर एक गोष्ट सातत्यानं दिसते. पक्ष बदलले, नेतृत्व बदललं, सत्तेची समीकरणं बदलली, पण सचिन अहिर यांचं राजकीय महत्त्व मात्र कधीच संपलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना ते शरद पवार यांच्या विश्वासातील नेते होते. 2019 मध्ये शिवसेनेत गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांची गणना झाली. त्याच्यानंतर इतका विश्वास त्यांच्यावर दाखवला गेला की आदित्य ठाकरे यांच्यासाठी त्यांनी वरळीची जागा सोडली, पक्ष संघटना उभी केली, विधान परिषदेवर संधी मिळाली आणि उपनेतेपद सुद्धा मिळालं. आता 2026 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा राजकीय भूमिका बदलत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि प्रवेश करताच उपसभापती पदासाठी त्यांचं नाव पुढे आलं. त्यामुळे प्रश्न पक्षांतराचा नाही, प्रश्न आहे की प्रत्येक वेळी सत्ता बदलली सचिन अहिरच का महत्त्वाचे ठरतात? याचं उत्तर त्यांच्या राजकीय वजनात दडलंय. मुंबईच्या गिरगावापासून वरळी, शिवडी, परळ आणि लालबागपर्यंत त्यांनी वर्षानुवर्ष उभं केलेलं कामगारांचं नेटवर्क, स्थानिक संस्था, सामाजिक संघटना, उत्सव मंडळ आणि कार्यकर्त्यांचं जाळं ही त्यांची खरी ताकद मानली जाते. त्यामुळे कोणत्याही पक्षासाठी सचिन अहिर म्हणजे फक्त एक नेता नसतो, तर त्याच्यासोबतचं एक तयार संघटनात्मक ताकद असते. म्हणूनच प्रत्येक पक्ष त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतो असं राजकीय जाणकार मानतात. पण ही फक्त एका बाजूची गोष्ट झाली, दुसरी बाजू ही तितकीच महत्त्वाची आहे. कारण सचिन अहिर यांच्या राजकीय प्रवासाकडे नीट पाहिलं तर त्यांच्या प्रत्येक मोठ्या राजकीय निर्णयाचा संबंध बदलत्या सत्ता समीकरणांशी जोडला गेल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश असो किंवा आता ठाकरे गटातून शिंदे गटात जाण्याचा निर्णय असो, प्रत्येक वेळी त्यांना नव्या सत्ता केंद्रात महत्त्वाचं स्थान मिळालं आहे. त्यामुळे विरोधकांचा आरोप असा असतो की सचिन अहिर हे केवळ पक्ष बदलत नाहीत, तर बदलत्या सत्तेसोबत स्वतःचं राजकीय महत्त्व सुद्धा सुरक्षित ठेवतात. कारण सत्तेच्या जवळ राहिलं की विकास कामं, निधी, संघटन, कार्यकर्ते आणि स्थानिक प्रभाव टिकवून ठेवणं अधिक सोपं होतं. म्हणूनच सचिन अहिर यांच्या राजकारणाचं विश्लेषण करताना एकतर्फी निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. एक वास्तव असं आहे की त्यांच्याकडे मुंबईत मजबूत संघटन आणि राजकीय वजन आहे, म्हणून दिग्गज नेत्यांना त्यांची गरज भासते. तर दुसरं वास्तव असं आहे की बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार सचिन अहिरही वेळोवेळी स्वतःची राजकीय भूमिका बदलत आली आहेत, ज्यामुळे त्यांचं महत्त्व कधीच कमी झालं नाही. त्यामुळे कदाचित सत्य या दोन्ही गोष्टींच्या मध्ये आहे. दिग्गज नेते सचिन अहिर यांना आपल्या गळाला लावतात कारण त्यांच्याकडे मतदार, कार्यकर्ते आणि संघटनांची ताकद आहे आणि सचिन अहिरही त्या संधीचं राजकीय भांडवल करून प्रत्येक नव्या सत्ता समीकरणात स्वतःचं स्थान निश्चित करताना दिसतात. बाकी या सगळ्या घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगाव बत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.